पटकन घरी या, काहीतरी महत्वाचं काम आहे बा. हाँ सलीम, या 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 तुमच्याकडे एक काम होतं. हाँ बोलो ना, क्या काम है? आज तुमचा टेम्पो आहे का बाहेरचं काही? वो है ना अप्पा, क्या काम था? आपल्या घरच्या गणपतीला विसर्जनासाठी नदीवर घेऊन जायचं होतं. अरे वाह, बहुत अच्छी बात है अप्पा. जाएंगे ना, क्यों नहीं जाएंगे? मैं टेम्पो लेके आता हूँ. अहो काय हे, तुम्हाला दुसरं कुणीच मिळालं नाही का? कधी कधी ना तुमचं डोकं कसं चालतं ते काही कळतच नाही मला. विनायका, अरे वेळ काढ. तू माणूस कुठला बघितलाय, त्याला बोलवण्याच्या आधी काही विचार तरी करायचास. अगं माई, मी सगळे प्रयत्न केले आणि यावेळी कोणीही मदतीला नाही. आणि विसर्जनाची वेळ चुकली तर तेही चालणार नाही तुला. यावेळी तुम्ही दोघी शांत राहू. गणरायाची इच्छा आहे असं समजा. बघ बाबा, तुला काही बोलायची सोयच ठेवली नाहीये. राया, त्यावर्षी तू सांभाळून गे रे बाबा. बघा ना, दुसरं कोणी मिळते का बघूयात ना आपण जरा. मला हे अजिबात बरं वाटत नाही, अजिबात पटत नाहीये. उगाच ना ते संकटांची भर नको आपल्यात. अगं ही वेळ काही सोहळं बघण्याची आहे का? आज इतका आनंदाचा दिवस, अशा बारीक सारीक गोष्टी बघू नकोस.